पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। विरोधक निवडणूक आयोगाला सामोरे जायला तयार नाहीयेत, फक्त आरोप करतात। जनादेशाचा अपमान करणं बंद करा। राहुल गांधींच्या मतचोरीच्या आरोपांनंतर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया। उद्या इंडिया आघाडीचा मोर्चा केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर धडकणार। राहुल गांधींच्या मतचोरीच्या दाव्यानंतर देशभरात निवडणूक आयोगाविरोधात वातावरण तापण्यास सुरुवात, तर घोटाळ्याविरुद्ध संसद तसंच संसदेबाहेर लढा उभारण्याचा सर्व विरोधी पक्षांचा निर्णय। काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी उद्या डिनरचं आयोजन। इंडिया आघाडीच्या सर्व खासदारांना डिनरसाठी निमंत्रण। दरम्यान उद्या सकाळी इंडिया आघाडीचा निवडणूक आयोग कार्यालयावर मोर्चा। ठाकरेंच्या सेनेचं उद्या राज्यभरात जनाक्रोश आंदोलन। राज्यभरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उग्र आंदोलन करण्यात येणार। उद्धव ठाकरे सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी होणार। घोटाळेबाज सरकार विरोधात आमचं आंदोलन, संजय राऊतांची प्रतिक्रिया। तर यांना मोर्चे काढण्याशिवाय काही काम नाही, पुढची 4.5 वर्ष मोर्चेच काढायचे आहेत। ठाकरेंच्या शिवसेनेच्या आंदोलनावर प्रताप सरनाईकांची प्रतिक्रिया। विधानसभा निवडणुकीवेळी 2 माणसं भेटली, 160 जागा निवडून आणण्याची गॅरंटी देत होते, मात्र मी आणि राहुल गांधींनी हा मार्ग नाकारला। शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट। पवारांना भेटलेली ती 2 माणसं कोण? तर्कवितर्कांना उधाण। मतदान वाढवण्यासाठी उद्धव ठाकरेंना सुद्धा काही लोक भेटले। विधानसभेच्या वेळी या लोकांनी आमच्याशी संपर्क साधला। 60 ते 65 जागा जिंकून देऊ असा दावा त्यांनी केला होता। संजय राऊतांची प्रतिक्रिया। आम्ही आयोगाला प्रश्न विचारतोय, भाजप उत्तर देतं, मग आम्ही म्हणायचं का की निवडणूक आयोग भाजपचा विभाग आहे? रोहित पवारांची टीका। जनता का नाकारते हे लक्षात न घेता आरोप सुरू आहेत। सलीम जावेदचा आदर्श घेतला तरी हे स्क्रिप्ट रायटिंग चालणार नाही। राहुल गांधी आणि शरद पवारांच्या आरोपांवर केशव उपाध्ये यांची प्रतिक्रिया। काँग्रेसमध्ये वेगवेगळे गट निर्माण झालेले दिसतायत। कायदेशीर बाबींमध्ये देखील एक आवाज दिसत नाहीये। ते गट एकमेकांवर कुरघोडी करतायत असं वाटतं। प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया। राहुल गांधी जिंकल्यावर आरोप करत नाहीत। राहुल गांधींना पराभव पचवता येत नाही। राहुल गांधींनी निवडणूक आयोगावर केलेल्या आरोपांवरून निशाणा। बिहार एसआयआर प्रकरणी निवडणूक आयोगाकडून सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र दाखल। पात्र मतदारांचं नाव यादीतनं वगळलं जाणार नाही, निवडणूक आयोगाची माहिती। आगामी मनपा निवडणुकांसाठी वंचितचं ठरलं। मनपा निवडणुकीमध्ये भाजप वगळता इतर पक्षांशी युती करणार। मनपा निवडणुकीत इतर पक्षांशी तालुका पातळीवर युती होणार। वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांची माहिती। भास्कर जाधवांचं व्हॉट्सअप स्टेटस पुन्हा चर्चेत, तर कितीही समोर येऊ द्या, एकटा बास झालं। जाधवांचं स्टेटस। ब्राह्मण सहाय्यक संघासोबत झालेल्या वादानंतर जाधवांची ही प्रतिक्रिया। वरळीतल्या आदर्श नगरमधील टाटा पॉवर स्टेशनला स्थानिकांचा विरोध, तर आमदार आदित्य ठाकरेंनी स्थानिकांची या संदर्भात भेट घेतली। पॉवर स्टेशन उभारून गार्डनची जागा हडपण्याचा डाव असल्याचाही आरोप। आमच्यावरील सगळे आरोप खोटे, राजकीय प्रवास संपवण्यासाठी असे आरोप केले जात आहेत। वरळी कोळीवाड्यातील प्रकरणावर सुनील शिंदेंची प्रतिक्रिया। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते नागपूर पुणे वंदे भारत ट्रेनचं उद्घाटन। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची या कार्यक्रमाला उपस्थिती। शिवसेनेकडून श्रीनगरमध्ये महारक्तदान शिबिराचं आयोजन। उपमुख्यमंत्री शिंदेंकडून रक्तदान। पहलगाम हल्ल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हा 3रा दौरा। मुंबईमध्ये सराव शिबिरात ठाकरे बंधूंचा बॅनरवर फोटो। मराठी अस्मितेचे मानबिंदू असा या बॅनरवर उल्लेख। मनसे नेते संदीप देशपांडेंनी परिधान केलेल्या टी शर्टची सर्वत्र चर्चा। मुजोरीची भाषा करणाऱ्या अमराठी भाषिकांना यातनं अप्रत्यक्ष इशारा। बुलढाण्यामध्ये महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गजानन महाराजांचं दर्शन घेतलं। भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते। बुलढाण्यात वाळू माफियांविरोधात महसूल मंत्री ऍक्शन मोडवर। अवैध वाळू उत्खनन करणाऱ्यांवर एमपीडी अंतर्गत कारवाई करा। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश। अमरावती जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीनं कुस्ती मॅट्स आणि आर्चरी साहित्य वितरण सोहळ्याचं आयोजन। कार्यक्रमाला अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची उपस्थिती। कृषी मंत्री पद मिळेल याचा विचार केला नव्हता। कृषी खातं विभाग उभारायचं असल्यामुळे आता राज्यात फिरावं लागेल। कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंची प्रतिक्रिया।
सोलापुरात श्री मार्कंडेय महामुनींचा रथोत्सव सोहळा दरम्यान भर पावसात जयकुमार गोरेंची दमदार एंट्री. रथोत्सवाला नारळी पौर्णिमेनिमित्त विशेष महत्त्व. शरद पवारांना लोकपिता पदवी बहाल, तर इगतपुरी तालुक्यातील वासाळी या ग्रामपंचायतीमध्ये ठराव करत लोकपिता ही पदवी बहाल. ग्रामपंचायत मुळझरा, किनवट, नांदेड या जिल्हा ग्रामपंचायतीत हा ठराव. राज्यात विद्यार्थ्यांसाठी 120 ठिकाणी वसतिगृह उभारणार, तर 25,000 निवासी सुविधा उपलब्ध होणार. वसतिगृह उभारण्यासाठी 1200 कोटींची तरतूद. मंत्री संजय शिरसाट यांची मोठी घोषणा. सतीश उर्फ खोक्या भोसलेला शिरूर कासार न्यायालयाकडून जामीन मंजूर. खोक्याच्या घरून वन्य प्राण्यांचं मांस जप्त केल्यानंतर अटक झाली होती. खोक्याला अटक करण्यात आली होती. धाराशिवच्या तुळजापूर तालुक्यातल्या सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांचा शिवसेनेत प्रवेश. शिवसेनेचे उपनेते ज्ञानराज चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षप्रवेश संपन्न. राहुल मोटेंना राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करताच जिल्हाध्यक्ष पद मिळण्याची शक्यता. महेंद्र धुरगुडे यांनी राजीनामा दिल्यामुळे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष पद रिक्त. महेंद्र धुरगुडे यांचा अंतर्गत गटबाजीमुळे जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा. रत्नागिरीच्या राजापूर लांजा विधानसभा मतदारसंघातील आमदार किरण सामंत यांच्याकडून जनता दरबाराचं आयोजन. 12 ऑगस्टला हा जनता दरबार भरणार. बीडमध्ये वैद्यनाथ बँकेच्या 13 जागांसाठी आज मतदान. 43,000 मतदान बजावणार. मतदानाचा हक्क मुंडे बहीण भाऊ यांची प्रतिष्ठापनाला. हर घर तिरंगा निमित्त केडीएमसी पालिकेची सायकल रॅली. 200हून अधिक सायकलपटूंचा यामध्ये उत्स्फूर्त सहभाग. आठवड्यातनं एक दिवस सायकल या उपक्रमाची अंमलबजावणी होणार. आयुक्तांची माहिती. मुंबईच्या गिरगाव चौपाटीवर कबुतरांना खाद्य टाकणाऱ्या व्यक्तीवर कारवाई. सूर्यप्रकाश शर्मा नावाच्या व्यक्तीनं खाद्य टाकल्याची माहिती. मुंबईच्या वॉर्ड रचनेप्रमाणे 44 कबुतरखान्यांवर पालिकेचं लक्ष. न्यायालयाच्या नियमांचं उल्लंघन न होण्यासाठी पालिका सतर्क. मुंबईच्या गिरगाव चौपाटीवर मध्यरात्री कबुतरांना खाद्य देण्याचे प्रकार सुरूच. डीबी मार्ग पोलीस स्थानकात अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल. दारूमुळे किती लोक मेले याचा आधी चित्रा वाघ यांनी विचार करावा. राज्य सरकारनं न ऐकल्यास 1 लाख लोकांना घेऊन आंदोलन करणार. दादरमधील कबुतरखाना बंदीवरून जैन मुनींचा इशारा. नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी महाराष्ट्र राज्य नदी पुनरुज्जीवन प्राधिकरण स्थापन करणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून मंजुरी. मुंबईतील चांदिवली मतदारसंघात कावड यात्रेचं आयोजन, तर आमदार दिलीप मामा लांडे यांच्या नेतृत्वाखाली सर्वात मोठ्या कावड यात्रेत हजारो शिवभक्त सहभागी. साताऱ्याच्या वाई तालुक्यातल्या जोर या गावाला जिल्हाधिकाऱ्यांची भेट, तर विविध योजनांच्या दाखल्यांचे वाटप करून आदिवासी लोकांच्या नृत्यातही ते सहभागी. चाळीसगावमध्ये एसटी आगारात 5 नवीन एसटी बसेस दाखल. आमदार मंगेश चव्हाण यांच्या हस्ते नवीन एसटी बसचं पूजन करून लोकार्पण. मंगेश चव्हाणांनी चालवली बस. नंदुरबार जिल्ह्यामध्ये महिनाभरापासून पावसाची दांडी, तर पीक वाचवण्यासाठी शेतकऱ्यांसमोर मोठं संकट. महिन्याभरात 29% पाऊस झाल्याची माहिती. नाशिकच्या लासलगावजवळील शिवनदीमधील जलपर्णीवर ड्रोनच्या साह्यानं फवारणीमुळे जलपर्णी जाळण्यास सुरुवात. सोलापुरात उजनी धरण हे 100% भरलं. 3 जिल्ह्यांच्या पाण्याची चिंता मिटली. पुण्यातील उजनी धरणामध्ये सध्या जोरदार पावसामुळे मोठा पाणीसाठा. पुण्यात खडकवासला धरण साखळीमध्ये 9 दिवसात किरकोळ वाढ, तर खडकवासला धरणाचा पाणीसाठा हा 58.16%वर, तर खडकवासला धरण साखळीचा पाणीसाठा 88.47%वर. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून